तुला दिसला का? आठवडाभरातील स्कूल, ट्युशन्स आणि अभ्यास यातून विरंगुळा म्हणून मुलांना कधी कुठे बाहेर घेऊन जावंसं वाटायचं. तेव्हा प्रश्न पडायचा की नेमकं जायचं तरी कुठे. पण आता उत्तर सापडलंय. आपल्या नाशिकचं बॉटनिकल गार्डन, जिथे मुलं खेळतात, बागडतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निसर्गाशी एकरूप होतात. अरण्याची कथा सांगत मन प्रसन्न करून टाकणारं हे बॉटनिकल गार्डन आता माझ्या नाशिकची नवी ओळख आहे. प्रवेशद्वारावर फुलपाखराची सुंदर प्रतिकृती, 3 किलोमीटरचा प्रशस्त सायकल ट्रॅक, वनोद्यान, रानवाटा, विश्रांती स्थळं, बालोद्यान, वन्य प्राण्यांच्या हुबेहूब हलत्या प्रतिकृती, निसर्गाच्या सान्निध्यातला खुला रंगमंच आणि अरण्याच्या कथा सांगणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेझर शो. झपाट्यानं लोकप्रियता मिळवणारं हे वनउद्यान म्हणजे पर्यटकांचं नवं आकर्षण बनलेलं आहे. हेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात शक्य आहे. आम्हा नाशिककरांनी पुस्तकांमधून किती दिवस शिवरायांचा इतिहास अनुभवत राहायचा आहे, पण आता मात्र या भव्य चित्रांमधून शिवराय स्वतः आम्हाला भेटतात, पुतळ्यातून आमच्याशी बोलतात, या शस्त्रांमधून स्वराज्याचा संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर उभा करतात. माझ्या शिवरायांचा इतिहास जिवंत ठेवणारं हे शस्त्र संग्रहालय आता माझ्या नाशिकची नवीन ओळख आहे. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिवस्मारक, स्वागताला सुंदर दीपमाळ आणि मग सामोरी येते भव्य सुंदर गजांत लक्ष्मी. इथल्या प्रशस्त कला दालनात आपण प्रवेश करतो आणि ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांच्या कुंचल्यातून साकारलेलं छत्रपती शिवरायांचं महाचरित्र आपल्या समोर उलगडत जातं. शिवछत्रपतींचा राज्याभिषेक, त्यांचे गडकोट, त्यांच्या अनेक स्वाऱ्या आणि पराक्रम दर्शवणारी ही चित्रांची दुनिया आपल्याला प्रत्यक्ष शिवकालात घेऊन जाते. शस्त्रांचं दालन, मराठी अभिमान जागवणारी शिवकालीन शस्त्रे आणि प्रत्यक्ष शिवरायांच्या जगदंबा तलवारीची देखणी प्रतिकृती. हा खरा वारसा जाज्वल्य मराठी अस्मितेचा. हेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात शक्य आहे. वाहतुकीला शिस्त नाही म्हणत किती दिवस कुरकुरत बसायचं. आजची पिढी सुधारेल तेव्हा सुधारेल, पण येणाऱ्या उद्यासाठी मात्र काटेकोरपणे वाहतुकीचे नियम पाळणारी उज्ज्वल पिढी घडायलाच पाहिजे. आणि म्हणूनच त्यासाठी माझ्या शहरामध्ये बनलंय चिल्ड्रन ट्रॅफिक एज्युकेशन पार्क, जिथे शाळकरी विद्यार्थ्यांना वाहतुकीचं शिक्षणच नाही, संस्कारही दिले जातात. चिल्ड्रन ट्रॅफिक एज्युकेशन पार्क माझ्या नाशिकची नवी ओळख. नाशिककरांना खड्डेविरहित सुंदर प्रशस्त रस्ते तर दिलेच, पण ते रस्ते सुज्ञपणे वाहतुकीकरता वापरणारी पिढी निर्माण व्हावी याकरता इथे चिल्ड्रन ट्रॅफिक एज्युकेशन पार्कची निर्मिती केली आहे. लहान वयातच हे शिक्षण मुलांना दिलं जाणं गरजेचं आहे. श्री राजसाहेब ठाकरे यांची हीच संकल्पना नाशिकमध्ये सत्यात उतरली आहे. या ट्रॅफिक पार्कमध्ये दररोज अनेक विद्यार्थी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळवतातच आणि ह्या पार्कमध्ये वसवलेल्या छोट्याशा शहरात फिरून वाहतुकीचे नियम आणि त्यांचं महत्त्व आत्मसात करतात. उद्याची सुजाण पिढी घडवणारं हे ट्रॅफिक पार्क नाशिकची नवीन ओळख आहे. हेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात शक्य आहे. कचरा ही समस्या आहे असं या आधीच्या सत्ताधाऱ्यांना कधीच वाटलं नाही. त्यामुळे कचऱ्याचे ढीग हीच नाशिकची ओळख बनली होती. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इच्छाशक्ती दाखवली. कचरा गोळा करण्यासाठी GPS सुसज्ज 200 गाड्या शहरात धावायला लागल्या. कचरा ही समस्या नाही तर संधी मानून घनकचऱ्यातून खताची निर्मिती करणारा प्रकल्प सुरू झाला. माझ्या नाशिकची ओळख बदलली. कचरामुक्त नाशिकच्या दिशेने पहिलं पाऊल पडलं.
कचरा डेपो म्हणजे घाण, दुर्गंधी, अस्वच्छता. आता हे चित्र बघा. GPS सिस्टमने नियंत्रित केलेल्या तब्बल 200 घंटा गाड्या, त्यांना वजन करून दिली जाणारी रसीद, कचऱ्याचं पद्धतशीर संकलन, फिरत्या सिलेंडर्समधून त्या कचऱ्याचं 5 वेळा केलं जाणारं शास्त्रशुद्ध सूक्ष्मीकरण आणि अखेर कचऱ्यापासून खत आणि वीज निर्मिती. कचरा म्हणजे दुर्गंधी आणि घाण नाही. कचरा म्हणजे खत आणि वीज निर्मितीची खाण. हेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात शक्य आहे. वेळेत इष्टस्थळी पोहोचायचं असेल तर मार्ग सुखकर असावा लागतो. कामाकडे जाण्यासाठी आणि घराकडे येण्यासाठी चांगला रस्ता असेल तर खऱ्या अर्थाने आयुष्य सोपं होत जातं. दुसऱ्या शहरांचं मला माहीत नाही, पण माझ्या नाशिकमधले अजिबात खड्डे नसलेले प्रशस्त सुंदर रस्ते हे आता माझ्या नाशिकची नवी ओळख आहे. नाशिक शहरात गेल्या 5 वर्षांमध्ये तब्बल 510 किलोमीटरचे अंतर्गत रस्ते बनवलेत. हे रस्ते बनवताना त्यांच्या टिकाऊपणाची संपूर्ण खात्री करून घेतली. इतर शहरांमध्ये रस्त्यांवरच्या खड्ड्यांची बोंब वर्षभर ऐकायला मिळते, पण नाशिक शहरातील या नवीन रस्त्यांवर खड्डेच पडले नाहीयेत. शहरातील प्रत्येक चौक स्वच्छ, सुंदर आणि कलात्मक असणे आणि तसा तो टिकणे हे नाशिकमध्ये घडले. येथील उड्डाणपुलाच्या खाली भंगार आणि घाण नाही, तर सुंदर बगीचा आहे. घराबाहेर पडल्यानंतर स्वच्छ आणि खड्डे विरहित रस्ते असणे, प्रत्येक चौकात सुशोभित बेट असणं ही नाशिकची नवी ओळख आहे. हेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात शक्य आहे. रिलायन्स फाउंडेशनच्या CSR निधीतून उभारलेलं गोदा पार्क असो, होळकर पुलावरचा रंगीत पाण्याचा पडदा असो, किंवा गोदा पात्रात महाराष्ट्रातलं सर्वात उंच 100 फुटी कारंजा असो, नाशिकची ओळख बदलली आहे. उड्डाण पुलाखाली असणारी घाण व अस्वच्छता ही परिस्थिती तुम्ही जवळजवळ सर्वच शहरांमध्ये अनुभवत असाल. पण माझं शहर मात्र याला अपवाद आहे, कारण आमच्या शहरातल्या उड्डाण पुलाखाली असलेली सुंदर अशी चित्र व येथील वेगवेगळ्या झाडांनी नटलेली बाग हे बघून तुम्हाला आमच्या शहराचा हेवा वाटेल. 4.5 किलोमीटरच्या उड्डाण पुलाखाली असलेलं सुशोभीकरण ही आता माझ्या नाशिकची नवी ओळख आहे. मी अनेक शहरातून वाहणाऱ्या नद्या त्या शहरातील सांडपाण्यामुळे प्रदूषित झालेल्या बघितल्या, पण आमच्या नाशिकचं चित्र मात्र वेगळं आहे. इथे आधी सिवेज वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते आणि नंतरच शुद्ध पाणी गोदावरीमध्ये सोडलं जातं. माझ्या गोदामाईचं आरोग्य जपणारं, पर्यायाने आमचंही आरोग्य जपणारं हा सिवेज वॉटर ट्रीटमेंट प्लांट माझ्या नाशिकची आता नवी ओळख आहे. सांडपाणी ही कोणत्याही शहरातील एक मोठी समस्या. हे सांडपाणी तसंच नदीत सोडून देणं हे त्याहूनही भयंकर आहे. सांडपाण्याचं योग्य व्यवस्थापन न केल्यास शहराच्या आरोग्याला एक मोठा श्राप ठरू शकतो. नदीकाठच्या अनेक शहरांमध्ये कुठल्याही प्रक्रियेशिवाय सांडपाणी नदीत सोडून दिलं जातं, परंतु नाशिक शहरात मात्र ह्या सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करूनच नदीत सोडलं जातं. शहरातील सुमारे 95% सांडपाण्यावर शास्त्रशुद्ध प्रक्रिया केली जाते. शुद्ध केलेलं पाणी नदीत सोडल्याने नदीकाठच्या शेतीला हे एक वरदान ठरलं आहे. हेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात शक्य आहे. आमच्या गोदाकाठी असलेल्या मांगल्य आणि पावित्र्याची प्रचिती करून देणाऱ्या या रामकुंडाकडे आलं की मन कसं नकळत शांत होत जातं.
आणि त्याचबरोबर डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या या वॉटर कर्टनकडे पाहिलं की आम्हा नाशिककरांचं आयुष्य किती सुंदर आहे याची देखील प्रचिती येत जाते. आम्हा नाशिककरांसाठी सौंदर्याचं प्रतीक असलेलं हे वॉटर कर्टन आता माझ्या नाशिकची नवी ओळख आहे. हेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात शक्य आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाण्यासाठी डोळ्यात पाणी नाही येऊ दिलं. ऐन मे महिन्यात नाशिकच्या हक्काचं पाणी सरकारनं चुकीची माहिती देऊन पळवलं. पण मनसेने टँकरने 3 कोटी लिटर पाणी 3 महिने नाशिककरांना मोफत पुरवलं. पाणी म्हणजे खऱ्या अर्थानं शहराचं जीवन. शुद्धीकरण, साठवणूक आणि योग्य वितरण अशा क्रमाने पाणी पुरवठा करण्यात येतो. गंगापूर धरणातून येणारं पाणी 5 अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रक्रियांमधून प्रवास करत पूर्णपणे शुद्ध होत जातं. 20 लक्ष लिटरची क्षमता असणाऱ्या 17 जलकुंभांमधून त्याची साठवणूक आणि वितरण होतं. नाशिकमध्ये पाण्याचा कोणताही प्रश्न राहू नये हे आमचं वचन होतं. आम्ही आमच्या वचनाचं पालन करत आहोत. हेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात शक्य आहे. सुंदर आखीव रेखीव चौक ही कल्पना आम्ही फक्त परदेशात आणि हॉलिवूड सिनेमातच पाहायचो. नाशिकच्या विकासाला सौंदर्य दृष्टीची जोड असायला हवी, हीच राजसाहेबांची भूमिका होती. पपयाज नर्सरी सर्कल, मायलन सर्कल मुंबई नाका, शहीद सर्कल गंगापूर रोड, रविवार कारंजा, शालीमार सर्कल, एबीबी सर्कल, सायकल सर्कल कृषीनगर, अशी एकापेक्षा एक सुंदर वाहतूक बेटे उभी राहिली. मला अभिमान वाटतोय नाशिककर असल्याचा. गेल्या 25 वर्षात नाशिकमध्ये अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट झाला होता. रस्ते, फुटपाथ सगळे व्यापले होते. अतिक्रमण हटवणे कठीण नव्हते, पण मुळात आधीच्या सत्ताधाऱ्यांचे लागेबंध आड येत होते. पण राज ठाकरेंच्या आदेशानुसार महानगरपालिकेने कठोर कारवाई करून अतिक्रमणं उद्ध्वस्त केली. रस्ते मोकळे झाले, फुटपाथ मोकळा श्वास घेऊ लागले. माझं नाशिक बदललं. विकासाचा राजमार्ग सर्वांपेक्षा वेगळा. कराचा कोणताही बोजा नागरिकांवर नाही, तरी विकास कामांचं इंजिन मात्र सुसाट पळालं. भ्रष्टाचार मुक्त कारभाराचा पायंडा नाशिकमध्ये पडला. नाशिक हे भूमिपूजनांचं नव्हे तर प्रकल्पांच्या उद्घाटनांचं शहर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. माझं नाशिक नव्हे, आपलं नाशिक बदलतंय. अहो, भरली का काल घरपट्टी? नाही ग, लक्षातच नाही राहिलं बघ. डोंट वरी, आत्ता भरून टाकू. अहो, आज कशी भरणार? आज रविवार नाही का? अगं रविवार असलं म्हणून काय झालं? हे स्मार्ट नाशिक ॲप आहे ना, यावरून घरपट्टी, पाणीपट्टी एवढंच काय एखादी तक्रार सुद्धा नोंदवता येते. खरंच? हे स्मार्ट नाशिक ॲप
आता आपल्या नाशिकची नवी ओळख आहे. राज जे करतो ते नेत्रदीपक असतं. करतो तो पराकोटीचं काहीतरी करून ठेवतो, पण तो जे जे करतो ते इतकं छान असतात. निवडून द्यायचं नाही द्यायचं तुमचं तुम्ही ठरवा, पण काय करायचंय ते त्यांनी करून दाखवलं. आमचे राज साहेब हे उत्कृष्ट कलाकार आहेत, उत्तम चित्रकार आहेत. त्यांची रसिकता आणि हौस ही फार फार वरच्या दर्जाची. असे तरुण नेते हवेत. It became very clear that cities need to have parks like this if they can, because it enables the citizens to have a place to go out and to be with nature. And I compliment Mr. Raj Thakre, and I hope this will become a showcase for other cities in India to see what can be done and how to make sure that we don't, in making a park, don't encroach further on the air we breathe, but give more oxygen, more greenery, more sense of being near water than they have otherwise. So I think it's one of the greatest gifts that one could do to the citizens of Nasik to do a park like this. I think a special recognition needs to go to you, Raj, for doing this to a city which is far better than many other crores of rupees that get spent on things that people don't appreciate. But this, everybody will appreciate, and everybody will thank you as time goes on. We are very pleased in the trust to be with you on this, and I thank you for the recognition you've given the trust, and we'll do many things more together. हेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात शक्य आहे. नमस्कार, मी राज ठाकरे बोलतोय. आज तुमच्याशी बोलतोय ते येणाऱ्या निवडणुकीबद्दल. येती निवडणूक महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणारी आहे. पुढचा विचार केला तर ही कठोर आणि निर्णायक निवडणूक असणार आहे. महाराष्ट्र घडणार की मोडणार हे ठरवण्याचा तो क्षण आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाहिलेलं महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचं स्वप्न तुमच्यामुळेच साकारेल असा मला विश्वास आहे. तुमचं सहकार्य हीच असेल महाराष्ट्राच्या विकासाची दिशा. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी आपण विजयी करावं असं मी आपल्याला आवाहन करतो. निशाणी रेल्वे इंजिन. चला, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता एकटा पडलाय राजा, अशा चांगुलपणाची कसली सजा. आता एकटा पडलाय राजा, चांगुलपणाची कसली सजा. गड वाचवायला हात द्या,